नमस्कार. माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत मेथी मटर मलाई. तर ही रेसिपी पाहण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर त्याला शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर सगळ्यात आधी मी इथं एका पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण खडे मसाले घालून लसूण घालून घेणार आहोत आणि मग त्यासोबतच काजू आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत. त्यामध्ये मी एक मोठा कांदा चिरून घातलेला आहे. कांदा लाल झाला की त्याच्यामध्ये आपण एक टोमॅटो घालून घेणार आहोत. त्यासोबतच त्याच्यामध्ये आपण काश्मीरी लाल मिरची आणि धने जिऱ्याचं पावडर घालून थोडंसं पाणी घालायचं आणि टोमॅटो पूर्णपणे शिजेपर्यंत याला शिजू द्यायचं आहे. आता एकदा टोमॅटो छान गाळ झाले की त्याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. त्यानंतर मी इथं दुसऱ्या पॅनमध्ये 1 चमचा बटर आणि 1 चमचा तेल घालून घेतलेले. त्यामध्ये आपण जिरे घालून घेऊयात. आणि मी इथं मेथी स्वच्छ धुवून छान बारीक चिरून घेतलेली आहे. ती मेथी आपल्याला त्याच्यामध्ये परतून घ्यायची आहे बटरमध्ये. त्यासोबतच आपण इथं 1 वाटी मटार घेतलेले आहेत फ्रेश, ते सुद्धा मी परतून घेणार आहे. आता हे परतून झाले, आपण साईडला काढून घेऊयात. आता सेम पॅनमध्ये मी 1 चमचा बटर घालून घेतलेला आहे. त्यामध्ये आपण जी कांद्याची पेस्ट करून घेतली होती ती घालून घेऊयात. आता ही पेस्ट आपल्याला बटरमध्ये छान परतून घ्यायची आहे. आता यासोबतच मी याच्यामध्ये 1 मोठा चमचा तिखट आणि 1 छोटा चमचा हळद घालून घेतलेली होती. आता यामध्ये आपल्याला पाणी घालून याला छान उकळी येऊ द्यायची आहे. जसं तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालून घ्या. आता मी याच्यामध्ये 1 मोठी वाटी पाणी घातलं होतं आणि यासोबतच आता आपण जी मेथी परतून घेतली होती ती घालून घ्यायची आहे. ती घातल्यानंतर आता याच्यामध्ये मी एक वाटी साधारण दूध घेतलेलं आहे. ते दूध ह्याच्यात घालून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. थोडीशी कस्तुरी मेथी घालून घ्यायची आणि भाजी छान उकळू द्यायची. सगळ्यात शेवटी याच्यामध्ये आपल्याला 1 अर्धी वाटी मी क्रीम घालून घेतलेलं आहे. आता हे क्रीम घालून आपल्याला छान भाजी 5 मिनिट शिजू द्यायची आहे. तयार आहे आपली मेथी मटर मलाईची भाजी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा.